मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 28व्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे. तर चला सुरुवातीला आता रेडी झालंय आणि आता आरोहीची आधी तयारी झाली आहे काय बघूया. तर आरोहीला जाऊन भेटूया. आरू झाली तयारी? जाऊया मग. माऊ कुठे आहे तुझी? तयारी करते. चालेल, माऊची तयारी झाली का जाऊया. आजी येते. हा, चौका जायचा आणि चौकाशी यायचं सांगतोय मी. चालेल. धिंदरी पण करायचं नाही कधी बाहेर बघायला की. हा चालेल. हा हा हे कुठे चालली आहे सहल तुमची? देवगड. आणि इकडे बघा माझ्यासोबत चिव्या ना, नाव काय तुझं? पूर्वी बसली आहे माझ्यासोबत आणि तिला आता विंडो सीट दिली आहे. आणि पकडलं बघा एसटी मध्ये कसं पकडतात असं वगैरे तसं पकडलं नाही. तर मंडळी, आता ही सहल कुठे चालली आहे, काय चालली आहे, मी सुरुवातीला काहीच नाही सांगितलंय. पण मला पण एवढं माहित नाही, फक्त देवगड कुंकेश्वर एवढंच माहित आहे. तर आता आधी गुरुजी आणि बाई जे आहेत त्यांना भेटूया. आपली सहल चालली आहे विजयदुर्गला. कुठे? विजयदुर्ग. ओके, विजयदुर्ग. मी देवगड बोलले मग. देवगड, विजयदुर्ग किल्ला वगैरे आपण सगळं पॉइंट सगळे घेणार आहोत, कव्हर हा करणार आहोत. हा हा. तर इकडे आहेत गुरुजी. गुरुजी तुमचं नाव कसं? धुळप गुरुजी. तर आता कुठे कुठे काय काय दर्शन घडवणार आहेत आम्हाला? पहिला आम्ही जाणार विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ला. स आलाय स. पटकन बोला. मी बोलू? सारे जहां से अच्छा दूसरा हमारा, जहां से अच्छा. इकडे बघा लाल परी आली, लाल परी. हो आजी, तुम्ही तुमच्या लहानपणी कधी सहलीत गेलेलात काय? नाही ना, पहिल्यांदाच. बघा मुलांमुळे सहलीत जायचं चान्स भेटलं ना. नातीक घेऊन आलात? नाती सोबत आजी आल्यात. इकडे प्रत्येक मुलांसोबत त्यांचे पालक आहेत, म्हणून आम्हाला पण चान्स भेटला येण्याचा. ग्रामपंचायत विजयदुर्ग पर्यटकांचे हार्दिक स्वागत. मंडळी, माझा जो पहिला व्हिडिओ होता त्यामध्ये पण देखील मी बोलले की मी कधी सहलीला नाही गेले, पण लग्न झाल्यावर सहलीचा चान्स भेटला. मस्त वाटतंय आज. तेव्हा मुलांबरोबर एन्जॉय करायला भेटतंय आणि त्यात पालक पण आहेत, त्यामुळे फॅमिली ट्रिप वाटते, कोणाची कमी भासत नाही. गाईड शोधत होते पण भेटला नाही. एवढं सकाळी नसणार पण असं मला तरी वाटतंय. किती जण आहेत? एवढी सर्वजण आहेत. आता चला आपण पण जाऊया. बाबू काय चाललं? हा बाबू कुठे चालला? फिरायला. गाईड कोण आहेत? ओके, सांग. गेट का केलं माहितीये? कारण ना समोरून जर शत्रूने वार केला की डायरेक्ट ते मेन वरती यायला नको म्हणून. हा किल्ला आहे ना, हा किल्ला 1193 मध्ये चालू केलेला बांधायला. राजा भोजच्या काळामध्ये हा किल्ला बांधला गेला. हा बांधून झाला 1206 मध्ये बांधून झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये हा किल्ला जिंकून घेतलेला आहे. हा, आणि आता हिनं सांगितलं दुर्वाणं तिथं काय दरवाजा ठेवला आहे की बघा, इथं जर दरवाजा असता तर हत्तीला जर आपण आधी दरवाजा पाडायचा, किल्ला लढून घ्यायचा, म्हणजे काय करायचं, किल्ल्याचं पहिला दार मोडायला लागायचं. मग हत्ती असला आणि हत्तीला पळत लाकडाचा ओंडका घेऊन यायची आणि दरवाजा धडक मारायची. ते तो दरवाजा पडला की सरळ आत जायचं ना दुश्मन. त्यासाठी काय केलेलं आहे, दरवाजा आतमध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून हत्तीला परत इकडे येणार नाही. हा,
आणि 1000 म्हणजे 900 वर्ष झाली या किल्ल्याला. अजून किल्ला सुस्थितीत आहे. आज छान व्हिडिओसाठी छान वातावरण निर्मितीसाठी हो काय आहे, सबर म्हणजे अनोळखी व्यक्ती आली तर तिची इथं ओळख पटवायचं काम इथं केलं जायचं. इथे बसवलं जायचं. म्हणजे त्याची ओळख पटवायची आणि मग किल्ल्यावरती सोडायचं. हा हे दारू गोळा कोठार इकडं आहे. म्हणजे तोफेसाठी जो दारू गोळा लागायचा तो इथं स्टोअर करून ठेवला जायचा. पुढे जाऊ नको. तोफांच्या साठी दारू गोळा लागायचा तो इथं स्टोअर करून ठेवायचा. काळू काही दिसत नाही. तर हे आहे भुयारी मार्ग. मुलं सगळी पुढे गेली. काळू कसणार आहे. लाईट शोधत होते पण भेटली नाही. आता जाऊ दे, जे दिसेल ते दिसेल. इकडे बघू शकता किती मोठ्या मोठ्या पायठण्या आहेत. एक पायठणी खूप मोठी मोठी आहे. बापरे. आरू कुठे गेली ऋतिका? पुढे गेली. तर ही आहेत कोतापूर शाळेची मुलं आणि बाई. बारसू शाळेची मुलं खूप आहेत. ए बारसू वाले पटकन नावत या. गुरुजी, बाई, पालक आणि मुलं. आणि ही काय तटबंदी. इथून शत्रूवर नजर ठेवली जायची. आणि हे दिसतंय ना ही होल कशासाठी आहे? शत्रू एकेला एकतर बघायचं किंवा एखाद्या वेळी असं पण व्हायचं शत्रू ह्या भिंतीवरून वर पण यायला बघायचा. त्यावेळी काय करायचे, यावरून तेल उकळायचे आणि त्यावरून खाली टाकलं तर शत्रूवर ते पडून शत्रू पाण्यात पडायचा. त्यासाठी सिस्टीम केलेलं आहे. हा, आणि इथून सगळा समुद्र किनारा दिसतो ना ही खाडी. तर इकडे बघा किती खोल आहे खाली. बघू शकता खूप उंच आहे. हा बहुतेक सभागृह असणार. एवढा मोठा काय लिहिलेलं पण नाही. तर म्हणजे इकडे होता सभागृह. आता हा सभागृह सोडून आम्ही चाललोय इकडे समोर. 3 भुयारी मार्ग आहेत. त्यातला एक भुयारी मार्ग आपण बघितला, इथून होता. आता दुसरा भुयारी मार्ग पुढे आहे. तर चला जाऊया. हा रोड कशाला होता तर किल्ल्यामध्ये रसद म्हणजे अन्न पदार्थ वगैरे आणायला लागायचे ना, तांदूळ, ज्वारी, गहू. तर ते जहाजामार्फत इथे यायचं आणि त्यातून मग उचलून इकडे वरती आणलं जायचं. हा, रसद पुरवायला किल्ल्यावरती. त्यासाठी या मार्गाचा वापर केला जायचा. समुद्राचा आवाज बघा येतोय, लाटांचा. समुद्र दिसतो का इथनं? आवाज बघा. लाटा दिसत नसणार. हा, हळूहळू आवाज येतो. हा, ह्याच्यातून लाटा दिसतंय. वरून दिसतंय काय इथून? आरू बघा इकडनं बघते. आरू समुद्रावर गेलेली आहेस ना? हा, कंटाळली आहे ती गाडीमुळे. तर आरूला थोडी गाडी लागते. तर हा आहे व्यंकट बुरुज. असा थोडा मोठा तट आहे बघा. मंडळी, मगाशी गुरुजी बोलले की ह्या किल्ल्याला
3 बाजूने समुद्र लागलाय आणि एका बाजूने म्हणजे जिथनं आपण एंट्री केली त्या बाजूला समुद्र नाही, बाकी तिन्ही बाजूला समुद्र आहे. इकडे बघा खाली किती खोल आहे. तर आता गाईडला विचारूया झाला काय आपला विजयदुर्ग किल्ला फिरून. झाला? ही मगासपासून थकले काय, बरं नाही? हां, आता डायरेक्ट कुठून बाहेर पडायचं आहे? पुढे तर हा मेन गेट आहे आणि मग असे आपण इथून गेलेलो, तिथे बघू शकता दारुगोळा कोठार. त्याच्यानंतर येताना आपण ह्या साईडने आलो. आता आलो बाहेर आपण. तर आज इकडे बघा पालखी की काहीतरी आहे, बघूया पुढे जाऊन काय आहे नक्की. आलो तर दर्शन पण महाराजांचं झालं. जय जय शिवाजी, जय शिवाजी. तर आता श्रीदेव रामेश्वर मंदिर इकडे थांबवलंय डबा पण, कारण मुलं खूप भुकेलेली आहेत जेवणासाठी. हां, तर आता प्रत्येकाने डबे आणलेत, तिथे डबा खाणार सर्वजण. डबे खाणार सगळे आपापले. जी आंग्रेजी समाधी आहे ना तिथे. सर कान्होजी आंग्रे. आता प्रत्येक जण दर्शन घेतलं नाही आणि बघा कसे जेवायला बसलेत. मस्त डबे आणलेत प्रत्येकाने. इकडे पर्यंत लाईन लागली. नाश्ता इकडे बघा. अरू आपण काय आणलंय? काय ते? बटाट्याची भाजी आणि काय भाकरी की चपाती आहे? चपाती. हा पटापट. तर आता मस्तपैकी दर्शन वगैरे आणि जेवण वगैरे आता आम्ही निघालोय पुढच्या लोकेशनला, म्हणजेच वॅक्स म्युझियमला. वॅक्स म्युझियम. चला. तर मंडळी आता वॅक्स म्युझियमच्या इथे आलोय, पण वॅक्स म्युझियम आहे बंद, म्हणून आता बाई बोलले पाठीमागे बघू शकता पवनचक्की आहेत. पवनचक्की आणि छोटंसं गार्डन असणार आहे वाटतं, तर गार्डन फिरूया. चला. तर हे आहे छोटंसं गार्डन. तर इकडे पण जवळच समुद्र पण आहे मस्तपैकी. काय होतं इथे? आरू मजा येते? हा, जायचंय की खाली समुद्रात वाळूत? पण नेणार नाही आता. इकडे बघ. नेणार नाही आता का? बोल. ऊन आहे ना आता, मग वाळू पण तापलेली असणार. जायचंय तुला? हा, नको आता इकडेच फोटो काढूया. हा, बघूया गुरुजी काय बोलतायत ते, मग जाऊया. ठीक आहे. तर आता जरा थंड काहीतरी पियायला आलोय. आरू काय घेतेस? ऑरेंज गोळा. गोळा
इकडे गोळा घेते. पाच पाच चालायचं नाही तर कितीला गोळा? तो गोळा देऊ. सांगितलंय. इकडे बघा कशी खाते. कसं आहे आरू? थंड झालं आता मन ना जरा उन्हात फिरून फिरून. इथे ऋतिकाने पण घेतलं नाही. कसं आहे? छान आहे. आता माझा पण येतो इकडे. थंड थंड मस्त वाटतंय. चला आता गाडीमध्ये बसूया कारण गाडी सोडतील. मंडळी आता बघू शकता आपण श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिराच्या इकडे आलोत. वरती नाव इकडे सर्व इकडे सर्व आपली मंडळी. आता घेतली आपण देवासाठी ओटी आणि आता ओटी घेऊन जाऊया आपण मंदिरात आणि आता डायरेक्ट मंदिरातच भेटू. इकडे ऊन खूप आहे. इकडे बघू शकता किती गर्दी आहे आणि पुढे बघा CCTV कॅमेरा आहे आणि त्या ज्या ह्या टीव्हीमध्ये आपल्याला देखील दर्शन घडू शकतं. तर तुम्ही इथून दर्शन घ्या. एक मस्त सोय केलेली आहे कॅमेऱ्यासाठी. पुढे जाऊन तर दर्शन नाही घडू शकत म्हणजे मोबाईल नेऊ नाही शकत. तर इथून दर्शन मी नक्कीच घडवू शकते. तर आता प्रसादी घेतली आणि आता आरू कुठे जायचं आहे? आरू बघा किती खुश आहे समुद्रात जाण्यासाठी. त्या समुद्रात जाऊया. मंडळी इकडे कुंकेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे हा समुद्र मस्तपैकी हा असा लाभलेला. टायमिंग चुकीचं आहे थोडा. संध्याकाळी 4 वाजता आम्ही आलो आहे तिथे. ऊन खूप आहे त्यामुळे काय एन्जॉयमेंट करतील मुलं काय माहीत नाही. तरी पण बघूया. आरू आता बघू शकता इकडे आहे. हे आरू आहे. आरू कसं वाटतंय? बघा हिला ज्या सकाळपासून चेहरा पाडून होते आता जेव्हा समुद्रात आल्यावर तिला मजा आली बघा. सगळे मुली वगैरे आलेत, मुलगे पण आले. कपडे चेंज करून थोडेफार आलेत. आणि सगळ्यांना पहिलंच सांगितलेलं की कपडे आणा कारण पोहायला थोडं देणार आहोत. सर्व बघा कसे मज्जा घेत आहेत. तर आता खेळून झालंय पाण्यात डुबकून. आता इकडे किल्ले बनवत आहेत. ए काय बनवते? किल्ला किल्ला बनवते की काय बनवताय? किल्ला बनवताय. विजयदुर्ग किल्ला हो होय असाच. ठीक आहे ठीक आहे. बनव बनव बघूया काय बनवतेस ते. आणि हा काय? दारुगोळा ठेवायचं ते कोठार होतं. कोठार ते बनवलंस. आरू काय बनवतेस? पटकन बनव. बघूया पहिला किल्ला कोणाचा बनतो दोघांपैकी. तिघ हा मस्त काहीतरी गुफा बनवतोय कसली तरी. वाघाची काय? ए वाघ मग काहीतरी बनवतोय बाबा. बघावं काहीतरी बनवतोय. मगाशी बोलला गुफा बनवतोय. ते बघा तिकडे प्लॅस्टरचं काम चालू आहे. हाताने प्लॅस्टर. हिने बघा हिचा कसा बघा मनोरा फक्त रचलं नाही. आता दुर्वा दीदी बघूया काय बनवते. तर इकडे बघा दुर्वाने बनवलेला आहे किल्ला. झाला इथं केक आहे की किल्ला आहे? किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला आहे तो. आणि इकडे बघा आरूच्या डोंगरचं काय पोखर काय
भुयारी मार्ग ओके. तर माऊने मस्तपैकी भुयारी मार्ग काढलं नाही आरूच्या डोंगरला. आणि इकडे बाबू तुझं काय? बाबू पाय बंद करतोय. हे बघा असं यांचे खेळ मस्त सगळ्यांना लहानपण आठवलं असेल हे सर्व असं बघून प्रत्येकाचं. तर मंडळी आता समुद्रावर मस्तपैकी खेळून आता चाललोय आम्ही विमलेश्वर मंदिरात. आता मी जास्त काही दाखवणार नाही मधला प्रवास वगैरे, मगाशी पण नाही दाखवलं कारण चार्जिंग मोबाईलची खूप कमी आहे. तर आता डायरेक्ट विमलेश्वर मंदिरातच जाऊन भेटूया. चला मंडळी आता विमलेश्वरला जाणार होतो पण विमलेश्वरला न जाता डायरेक्ट घरी आलो. कारण काय कारण आहे ते पुढे जाऊन सांगते. जरा बघा ठमा काय तुला पाहिजे? खाऊ पाहिजे? खाऊ नाही मी आणलं. हे घे तुझं खाऊ. दीदी भेट गो झाला भेट बहिणीला भेट तिला भेट आता जरा भेट काय बघते तो काय करीत होता तर करी जा. काय 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 भेटली नाही होती. नको मला पाणी नको मी जाते आता. हे बघ ठम्मा तुझ्यासाठी मी काहीतरी आणलंय बघायचं आहे. हे बघ पेटवते. पेटून दाखवते थांब मामी मामी काय हा बाई काय आहे ठमा? मस्त आहे. चल मी जाऊ आता. बाय कर. अनुचा मस्तपैकी बाय घेऊन आता मी आले आता घरी. तर विमलेश्वरला पहिलं सांगते, विमलेश्वरला आम्ही का नाही गेलो कारण आमच्या सोबत जे मुलं आणि पालक होते ते पालक जे होते ते जास्त करून लेडीज होते आणि त्यांना घरी जाऊन परत जेवण वगैरे म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. तर बाईंनी मला सांगितलं तिकडे जर गेलो असतो तर खूप अजून लेट झाला असता. मग आता आम्ही 8 वाजेपर्यंत म्हणजे आलो आहेत आता. म्हणजे आता सर्व टायमात सर्व घरी पण व्यवस्थित गेलेत. तर ह्या कारणामुळे आम्ही विमलेश्वरला गेलो नाही. तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 28वा ब्लॉग. आता भेटूया 29व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.